नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक नवीन विषय सांगणार आहे। त्या विषयाचं नाव आहे माझे आवडते फूल गुलाब। पण आपण ह्या गुलाबाविषयीची माहिती पाहण्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला वेळ न लावता चालू करू। आपला आजचा विषय आहे माझे आवडते फूल गुलाब। या संपूर्ण पृथ्वीवर मनाला मोहक करणारी आणि स्वतःकडे आकर्षित करणारी गोष्ट जी असेल ती म्हणजे फूल असते। त्यातल्या त्यात फूल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम गुलाब फुलाची प्रतिमा येते। कारण संपूर्ण पृथ्वीवर दिसायला सर्वात सुंदर, कोमल आणि रंगीबेरंगी सुंदर फूल जर कुठले असेल तर ते म्हणजे गुलाब। गुलाब फूल दिसायला खूपच सुंदर असते। गुलाबाच्या रंगात आणि आकारामध्ये विविधता पाहायला मिळते। गुलाब फुलांचे सौंदर्य पाहून सर्वजण त्या फुलाकडे आकर्षित होतात। म्हणूनच या गुलाब फुलाला फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते। हा फुलांचा राजा असलेले माझे आवडते फूल गुलाब आहे। गुलाब फुलांचे विविध रंग पाहायला मिळतात, परंतु त्यातील लाल कलरचा गुलाब मला खूप आवडतात। परंतु अलीकडे जैवविविधतामुळे गुलाबाला कलम करून त्याच्या रंगांमध्ये आणि आकारांमध्ये विभिन्नता केलेली दिसत आहे। त्यामुळे गुलाबाचे विविध रंग पाहायला मिळतात, परंतु निसर्गता गुलाबाला गुलाबी, लाल, पांढरा, पिवळा, केशरी असे रंग पाहायला मिळतात। गुलाब हे खूप कोमल फुल आहे। गुलाबाला खूप पाकळ्या असतात। गुलाबाचे फूल कळी अवस्थेमध्ये असताना गुलाबाच्या फुलाची सुंदरता एवढी दिसून येत नाही, परंतु गुलाबाचे फूल जेव्हा फुलते तेव्हा त्याची सुंदरता सर्वांना गुलाबाकडे आकर्षित करते। तसेच गुलाब फुलाचा सुगंध हा सुद्धा मनमोहक असतो। माझ्या घराशेजारी असलेल्या बगीच्यामध्ये केशरी, पांढरा, पिवळा, लाल, निळा, जांभळा अशा विविध रंगाची फुले पाहायला मिळतात, परंतु यातील लाल रंगाचा गुलाब हा मला खूपच आवडतो। मी रोज बागेतील काही गुलाबाची फुले घरी आणतो आणि माझ्या वहीमध्ये त्यांच्या पाकळ्या साठवून ठेवतो। गुलाबाच्या फुलाला एकमेकांच्या वर अशा प्रकारे जेमतेम 10 ते 20 पाकळ्या असतात। गुलाबाचे फूल जितके सुंदर असते तितके त्या झाडाला काटे सुद्धा असतात। त्यामुळे गुलाबाचे झाड काटेरी प्रकारामध्ये मोडते। गुलाबाच्या झाडाचे पाने हिरवी आणि टोकदार असतात। गुलाबाचे झाड जर वारंवार कापले नाही तर गुलाबाचे झाड खूप उंचपर्यंत जाऊ शकते। जेवढे असेल तेवढे झाडाला फुले येतात। गुलाबाची फुले आलेले झाड हे दिसायला खूपच सुंदर दिसते। असे झाड मला नजरेस पडल्यास मी त्या झाडाला एकटक पाहत बसतो, कारण मला गुलाब फूल खूप आवडते व माझे आवडते फूल गुलाब आहे। गुलाबाचे फूल दिसायला जेवढी सुंदर असते तेवढेच या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। कुठलेही शुभ कार्य किंवा लग्न समारंभ असेल तर गुलाब फुलाचा वापर केला जातो। सजावटीच्या दृष्टीने गुलाब फुलाला खूपच मागणी आहे। लग्न समारंभात वर आणि वधू दोघांना हे गुलाबाच्या फुलांचे हार घातलेले असतात। तसेच नवीन नवरा नवरी यांच्या हातामध्ये गुलाबगुच्छ दिलेला दिसतो। तसेच लग्नात सुगंधित वातावरण निर्मितीसाठी गुलाब जल शिंपडलेले जाते। तसेच आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देखील गुलाबाचे फूल आवडत असल्याचा उल्लेख आढळतो। तसेच गुलाब फुलाला स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतीक समजते। आदर सत्कार समारंभामध्ये गुलाब फूल देऊन स्नेहभाव व्यक्त केला जातो। स्त्रिया आणि मुली गुलाब फुलांचा वापर आपल्या केसांमध्ये लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात।
इतकेच नसून गुलाब फुलाचा वापर आयुर्वेदामध्ये देखील मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो. पंचकर्म करताना आणि विविध लेप बनवताना गुलाब जलचा वापर केला जातो. गुलाब हे आल्हाददायक आणि शीत असल्याने मानवी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गुलाब उपयुक्त ठरते. बाजारपेठेमध्ये गुलाबाची वाढती मागणी पाहून शेतकरी गुलाबाची शेती सुद्धा करत आहे. सौंदर्य प्रसाधनामध्ये गुलाबाला खूप महत्वाचे स्थान आहे. नैसर्गिक आली आणि गुलाबी प्राप्त करण्यासाठी गुलाबी प्राप्त करण्यासाठी बाजारपेठांमध्ये विविध क्रीम आणि पावडर मिळतात. त्यामध्ये गुलाबाचा हमखास वापर केलेला पाहायला मिळतो. तसेच गुलाबाच्या पाकळ्या पासून बनवलेला गुलकंद हा खूप प्रसिद्ध आहे. बाजारामध्ये गुलकंदला खूप मागणी आहे. तसेच गुलाबाचा वापर करून सरबतही बनविला जातो. काही ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या चहामध्ये वापरल्या जातात. डोळ्यांचे विकार असल्यास गुलाबजल डोळ्यांना लावल्यास आराम मिळतो. असा हा दिसायला सुंदर आणि उपयोगी असणारा माझे आवडते फूल गुलाब आहे. तर मुलांनो, माझं आवडतं फूल तर गुलाब आहे. आमच्या घरी 8 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. तुमच्या घरी गुलाबाचं झाड आहे का? तुम्हाला गुलाब आवडतात का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.